नंबर आपली आठवण एक लडाखला. ओ भाई क्या कर रहे भाई, देखना पीछे, देखना जरा, इतू ना इतू ना. अच्छा अरे देखो मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आम्ही आता लेहमध्ये आहो. लेहमध्ये आम्ही काल पोचलो आणि आजचा आमच्या राईडचा 7वा दिवस आहे. वातावरण एकदम लगेच चेंज होतं इकडे. काल आम्ही आलो तेव्हा म्हणजे जास्त एवढी थंडी नव्हती, रात्री अचानक वाढली, पण तेवढी पण नाही. कारण इथले जे हॉटेल ओनर आहेत ते बोलत होते 4 दिवस अगोदर एवढी थंडी होती की आम्ही 3 लेअर घालून झोपायचो, 4 लेअर घालून. म्हणजे विचार करा. तरी आता बऱ्यापैकी क्लायमेट आहे, पण वेदर एकदम चेंज होतं. ऑक्सिजनचा प्रॉब्लेम इथपासून सुरू होतो आहे, लेहपासून. तर जर कोणाला होत असेल तर मी तर म्हणतो लेहलाच आल्यानंतर ऑक्सिजनचं आपलं जे डायमॉक्स आहे, डायमॉक्सची टॅबलेट ती तुम्ही घ्या, कारण ती तुम्हाला बेटर पडेल. आता मी तर अजून घेतली नाही. मी म्हटलं बघू पुढे काय वाटलंच तर मग मी घेईन. बाकी आता वेदर छान आहे. आजपासून आमचं स्टार्ट होणार आहे. मला वाटतं बर्फ आपल्याला आज फायनली दिसणार, कारण आम्ही एवढे दिवस 4 दिवस कंटिन्यू आम्ही लांबून आम्हाला दिसतो, आज आम्हाला जवळून दिसणार आहे. बाकी छान आहे. हॉटेल छान भेटलं आणि हे हॉटेल आहे हे आपल्या मराठी माणसाचं हॉटेल आहे. आपले सांगलीचे माणसं आहेत आणि त्यांचं इथे खानावळ पण आहे लेह मार्केटमध्ये. हॉटेल छान आहे. पार्किंग आम्हाला छान भेटली इकडे समोर. इथे खाली स्पेस छान आहे आणि रूम पण छान आहे. ही 2 बेडची रूम आहे इकडे. अशा प्रकारे ही अशी रूम अस्ताव्यस्त झालेली आणि इथे हा सुंदर असा टॉयलेट, क्लीन टॉयलेट. आपल्याला फक्त क्लीन टॉयलेट पाहिजे, गरम पाणी उत्तम भेटतं. इकडे हा असा मोठा पॅसेज आहे, एवढे रूम्स आहेत इथे. हे आपल्या 4 बेडचं होतं रूम. इकडे आपले सगळे बाकीचे रायडर, धुरंधर रायडर झोपलेले. आणि इथे सुंदर अशी एक बाल्कनी पण तुम्हाला आहे, पण बाल्कनीमध्ये बसायची डेअरिंग होत नाही, एवढी थंडी कडकडून असते. तर आज आम्हाला मायनसमध्ये सगळं भेटणार आहे, त्यामुळे आज आम्ही फुल तयारीत चाललो आहे. बाकी तरी तयारी झालेली आहे. आता गाड्यांना वॉश करायला भेटणार नाही आहे, पण आम्ही नॉर्मल क्लीन करणार आणि मग आम्ही निघणार. कारण लेट झालं, 7 वाजता निघायचं होतं, पण ठीक आहे आता 7:30 वाजले, 15-20 मिनटात निघणार आहोत. चलो निकलते. तिकडे लोड आहे का भरपूर? नाही हे लोड नाही बोलत. आपला हे कुठे आहे? तू चेंडू घेतलेला काय? टाकलास काय? तू घेतलास काय? काय काय सांगतेस त्याला? चेन क्लीनर आहे. चेन क्लीनर जरा मारायला सांग. नाही हे स्वतः भरायचं आहे का पेट्रोल? स्वतः पेट्रोल भरायचं इथे. चला गाईज, फायनली आम्ही निघालो आता खारदुंगल्याला. मला वाटतं बर्फ पडतोय असं आम्हाला समजलं. आता मी पेट्रोल फुल केलं. काल मी बाईक दाखवली तर जो मेकॅनिकल होता तो बोलतोय की पेट्रोल फुल करू नको, इकडे ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे पिकअप पकडत नाही वगैरे असं काहीतरी बोलला. तर म्हटलं ठीक आहे. फक्त ऑइल टॉपअप केलं, एअर फिल्टर मी नवीन टाकला, बाकी काय ओके आहे. ब्रेक पॅड वगैरे. सगळ्यात मोठा हा झाला की माझं SD कार्ड पूर्ण गेलं, फॉर्मॅट झालं.
थोडं पुढे सर का हे आता कसं नाही मला या गाडीच्या मागूनच यावं लागेल रे अशी चढणार नाही इकडून हां तेच ती लाईन लागली आहे रे आर्मी गाडींची भाई भाड्या वाटतं गाडी भाड्या वाटतं त्यांच्या रे ऐक चलो गाईज हे बघा इथे ना परमिट चेक केलं जातं हा थोडा पट्टा जरा खतरनाक आहे भाई नाही ना म्हणजे इथे रे हे स्लो एकदम गाड्या नसल्याचं टेन्शन नसतं रे आर्मीवाल्यांच्या गाड्या चालल्या आहेत ना ओ भाई साहब बर्फ देखो अभी जा रहे हम लोग बर्फ देखने के लिए कुठे आले आर्मी वाले थांब जरा थांब आला मग हा बरोबर बरोबर नाही उचलले तिकडे लावूच नको चलो हा बघ थारवाला आला परत गणपती बाप्पा हर हर महादेव हो आर्मीवाल्यांच्या गाड्या बघा काय वाटतात यार भारी सुपर वाटतं सुपर एकदम लाईन मध्ये चालतायत अरे तुमला 29 आहे अजून वा रोड भेटतात बा रोड आता चांगले गेले वाटतं तिकडे हा मॅप ती बोलली ना मॅपच्या याच्यावर जाऊ नका मॅप तिकडे नाही ओके आहेत भाई बंद आहे बोलतो बंद आहे आपण बोलतो बंद आहे चला आता काय बोलणार जाके आते जाके बरं आलं चढण असली चालेल पण रोड चांगला पाहिजे असा रोड असला तर काय वाटत नाही येताना आपल्याला उत्तर भेटेल ए भावानो आपल्याला आता थांबायचं आहे पण इथून आपल्याला पुढे जायला देत नाहीये फक्त 4 व्हीलर जात आहेत बाईकवाल्यांना अलाउड नाही आहे त्यामुळे या बाईकवाल्यांना इकडे खाली सोडतात हे बघा इकडे हे बघा इथे कुठेतरी पार्क करायची कुठे गेले रे हा हॅलो उतरू मी वाफ येते तोंडातून काय झालं ओके थंडी वाजते तू कॉफी पिऊया नशीब खूप चांगलं खारदुंगला आम्ही आल्यानंतर ना आम्हाला कळलं की 6 वाजताची लोक आलेली ती इथेच थांबून होती आम्ही मला वाटतं 8:30 पावणे 9ला इथे पोचलो पण आम्हाला असं कळलं की सोडत नाही आहेत पण आम्ही अर्ध्या तासानंतर समजलं की आता सोडतायत पण आम्ही असं विचार केलेला की बाबा आता 2-3 तास इथे थांबायचं आहे पण एक आहे इथे कधी पण बर्फ पडतो त्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर सकाळी या जे पण असेल अपडेट तुम्हाला लगेच कळतील पण 2-3 तास मला वाटतं थांबावंच लागेल आता आम्ही खारदुंगला आहोत मला वाटतं खारदुंगला क्रॉस करून आम्ही आता जाणार आता बर्फाची मजा घेणार आहोत फर्स्ट टाईम बर्फ आपल्याला दिसणार आहे असा एकदम हात लावणार असा आता फक्त मूड ऑफ माझा सकाळी झाला की आपला लुधियाना टू श्रीनगरपर्यंतचे व्हिडिओ येणार नाही आहेत त्यामुळे ते थोडंसं क्षमा असावी बाकी आम्ही आता काय करतो आहे नाश्ता केला नाही खाली ना तर आम्ही इथे आता नाश्ता करणार ऑमलेट आणि हे ऑमलेट ब्रेड आणि चहा मस्तपैकी चहा नाही भेटत सॉरी कॉफी तर ती आम्ही पिऊन आम्ही निघणार आहोत पण खतरनाक आहे थोडासा जरा वरती येताना त्यामुळे थोडं सांभाळून म्हणजे ज्याच्याकडे हेवी लगेज आहे ना त्यांनी सांभाळून बाकी ट्रॅफिक खतरनाक आहे 4 व्हीलरवाल्यांचे ट्रॅफिक खतरनाक आहे बाकी आपले बायकर्स फुल जोशमध्ये आहेत आता बर्फात जाण्यासाठी नहीं ऐसे ही दे दो ऐसे जो भी है दे दो अभी वो ब्रेड ऑमलेट हमारी 2 बाकी है वो जल्दी दे दो पहले दीदी जो भी है दे दो हाँ सर थँक्यू आपला हे भाऊ असताना टेन्शन नाही साहेब खाली राज असताना टेन्शन आहे मला भाई बर्फ किती पण पडू दे भाई तू घेतला काय मग तू काय फालतू काय मग
आता भाई आता सगळ्यात आहे ना कसरत आपली वरती आहे की नाही झाली एवढीच ना आहे भाई आपली गाडी चढली पाहिजे बस बाकी काय नाही चढेल ना? एक नंबर आपली आठवण एक लडाखला वंडोली सिद्धेश आपल्या फॅमिलीमधलं कोण आला ना तर तिथे एक आठवणीसाठी काहीतरी फोटो वगैरे काढून मला टॅग करा ओके याची मेमरी कशी मला फॉरेनर होता का तो गोरा होता हिंदी कसा बोलला येत असेल हे इथे काय करायचं नक्की दाखव विचार त्याला चला आता निघालोय आम्ही बरोबर 1 तासानंतर खारदुंगला आणि थोडं चढण आली की पुढे हा क्या हुआ कारण खारदुंगला वगैरे इकडे ना आता बर्फ कधी पण पडतो त्यामुळे येताना थोडं चौकशी करा जे पण आमच्या मागून येतील ते बाकी इथे हालत खराब आहे ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांनी थोडं अलर्ट राहा म्हणजे चालल्यानंतर दम लागतो तर त्यांनी बाबा खूप अलर्ट राहा इथे नाहीतर अगोदरच लेहला श्रीनगरला तुम्ही डायमॉक्स घ्या तर लेहला आल्यानंतर अजून एक घ्या कारण बाकी वेदर छान आहे मस्त आहे आता थोडं ऊन आहे त्याच्यामुळे थोडंसं थंड जरा कमी झालं आहे नाही तर सकाळी एकदम गार होतं हे बघा हे टर्न थोडेसे डेंजर आहेत पण रोड छान आहेत बऱ्यापैकी रोड आहेत हॅलो 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 येतो येतो आवाज येतो मला हॅलो हॅलो पब्लिक मोड करूया उद्या पब्लिक मोड भाई नाही प्रायव्हेट आहे उद्या पब्लिक करू पब्लिक ए भाई आता सगळे रेनकोटवर कसले दिसतात बघ एकदम कडक नाही पडणार मंदार नंतर थोडं पुढे गेलो ना की थोडं पाऊसाने थोडं नीट करूया हा कारण ते निघालंय मला वाटतं ते ह्याच्यामधून मगाशी लक्षात आलं नाही आपल्याला थांबलो तेव्हा केलं पाहिजे होतं यार शे नाही थीम बघूया थांब त्याला बोललोय थांबून करूया नंतर ठीक आहे मी आहे मागेच आहे मला दिसेल पडलं तर एकामागाचा लगेज बघा रे बाबा एकामागाचा लगेज बघा हा मी पुढेच आहे पुढे म्हणजे थांबा जरा भाऊ येतोय आता थर्ड वर चालते सध्या हा कुठून लेफ्ट साईडने नाही का टर्न मोठा आहे ना तिकडे राईटला घ्यावी लागेल हे हा डोंगर क्रॉस करून जायचं आहे काय अच्छा ओके आता आम्ही सगळ्यांनी रेनकोट घातलेत का कारण म्हटलं वरती गेल्यानंतर प्रॉब्लेम नको हातात ग्लव्स घातलेत थंडीचे बर्फाचे पण बर्फ पडला तर भिजून जातील पण सध्या ठीक आहे वरती बघू आता काय कंडिशन आहे पण मला वाटतं रोडवर बर्फ नाही आहे रे रोडवर बर्फ नाही आहे हा दिसला रे बाबा दिसला जवळ आला एकदम बर्फ 4-5 दिवस हे भाई स्किट होते रे भाई जवळ आलो हो बर्फ फाइनली बर्फ हे देखो त्याला हातावर घेतो हा बघ हा मस्त जबरदस्त भाई अभी ग्लोव्स पहनना पड़ेगा अभी भाई बर्फ पडतो एक जबरदस्त पण आम्हाला थोडासा ब्रीदिंगचा प्रॉब्लेम पण होतो इथून खाली बघा पूर्ण व्हाईट मगाशी आता मला वाटतं 1 मिनिटापूर्वी सगळं दिसत होतं आता पूर्ण व्हाईट झालं बघा खतरनाक बर्फ पडतोय खतरनाक मला वाटतं वरती अजून असेल त्यामुळे एका जागेवर थांबल्यानंतर अजिबात बोलू नका कोणी शांत बसा म्हणजे तुम्हाला तेवढा त्रास होणार नाही मी थांबलो याच्यासाठी माझी ॲक्च्युली बॅग पडली छोटीवाली त्याच्यामध्ये सगळं होतं
रायडिंगचे आपले बाईकचे सगळे स्पेअर पार्ट होते ते बघतो आता, भेटले नाही तर ठीक आहे. बाकी ओके 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 राइडर है क्या? ब्रीदिंग का प्रॉब्लम नहीं है ना कुछ अभी तक? ठीक है चलेगा. ओके ठीक आहे. नाही नाही कपडे नको काढू. हां फक्त आपल्याला एकच करायचं आहे मला वाटतं, थोडंसं हे थांबल्यानंतर शांत राहायचं, शांत डोळे बंद करून. चल ना धाव ना आता का. चल ये ये धावतो ये. चल ये. ओय, गाडी पण मागे. हां ही गाडी गेली की धावूया. चल चल चल. हां चल. इथून इथून जाऊया. तिथून नाही इथून आहे ना. हां चल. अरे देखो हाँ चढत नाही रे गाडी माझी, चढत नाही आहे. उतरून पुढे येशील तू. थांब जरा 2 मिनिटं थांब. ह्याचं काय झालंय, थोडं रुक ना जरा. तिथून आज साईड नाही. हा काय आरामात 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 दम घे, हळूहळू घे. वायझर ना ओपन कर. हां वायझर ओपन कर थोडा वेळ. लागलाय दम, हळू आरामात. भाई साहब अभी पता चला लद्दाख क्या है. बहुत लोग बोलते हैं ना, मतलब हम लोग ही बोलते थे अरे काय नॉर्मल आहे रे, मी एवढी राईड करतो, मी एवढं करतो, पण हे तसं नाही आहे. लद्दाख खूप वेगळा आहे. एक तर तुमचा स्टॅमिना हॅबिट हे सोडा, बाईक सगळे चालवतात 500-600 किलोमीटर, पण हाईटवर येऊन तुम्हाला जर थकवा दमा लागत असेल बाईक चालवून पण, मग काहीच फायदा नाही. आता टचवूड देवा काळजी, पण मी आज तुमच्यासोबत बोलतो आहे बघा कॅमेरासमोर, प्लस मी बाईक पण चालवतो आहे. अजूनपर्यंत मला परमेश्वराने चांगलं ठेवलं आहे. तुमचे टायमॉक्स पण नाही मी घेतलं किंवा अजून कुठली टॅबलेट नाही घेतली आहे. असं आहे. ओके ठीक आहे चालेल. थांब. हां स्ट्रेट रोड असलं की काय वाटत नाही. थोडासा टर्निंग स्लो झाली बाईक की ना मला थोडा प्रॉब्लेम येतो. मग राईटलाच घेऊन पुढे घेतो जरा. हां त्यामुळे कोण आहे काय नाही, समोर नाही आहे कोण. ये चल ये. खारदून स्टॉप आला आहे खारदूनलाचा. जाम हो जाएगा तो पूरा जाम हो जाएगा. ऐसा गाड़ी यहाँ दाएं बाएं दोनों चलना चाहिए. तो आगे जाऊ ना, हाँ ऐसे इधर लगाओ ना. हां ठीक आहे. थांब रे बाबा, जायला माझी गाडी बंद पडलेली. जो आपल्या खारदुंगला पोचलो आहे, पण खतरनाक ट्रॅफिक आहे आणि ब्रिदिंगचा प्रॉब्लेम होतो आहे थोडा चालल्यानंतर. एका जागेला बसल्यानंतर का वाटत नाही. तिकडे कुठे चालली, तिकडे कुठे, इकडे तिकडे कुठे. वर नको जाऊ. हां वरती जाऊया, वरती त्रास होईल ना पण ते उतरताना परत. इथे जाऊया. जास्त वर नको जाऊ. हां हालत एवढी खराब आहे. येताना
तुमचे ऑक्सिजन जे पण काय असेल ना ते सगळं घेऊन या. प्रॉब्लेम खूप होतो. आता माझ्या मिसेसला पण झाला थोडासा, चालल्यानंतर होतो. जर तुम्ही शांत आणि थोडंसं चालण्यावर कंट्रोल ठेवलात ना आणि बोलण्यावर तर तुम्हाला म्हणजे ब्रिदिंगचा प्रॉब्लेम होत नाही आहे. पण धाप वगैरे लागते थोडी. त्यामुळे आम्ही थोडा वेळ बसलेलो आणि काय होतं असं गुंगी आल्यासारखी होते एकदम. किती जवळ आहे बघा बर्फाच्या. डोंगर बर्फाचा. ओ मजा आया मजा आया मजा आया. ये ले नहीं ये नहीं ये नहीं ये मेरा है. उडा 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 वरती उडा वरती. आता बर्फात आलाय तर मजा घ्यायला पाहिजे ना बर्फाची. झोपून जा बर्फात. काय ग बाई बाई बरं वाटलं. हा जा बाबा तू खाली जा. बरं वाटतं जरा. बरं वाटलं. पाहिजे तेवढा खर्च करून आलोय. हा त्याचं मजा पाहिजे तर ना घ्यायलाच पाहिजे भाई. विशेष ही मजा घ्या. थोडा त्रास होतोय पण ही मजा घेऊन जा. चल आता आपला भाऊ जाणार. चल उडी मारू का नाही? उडी मारूनच जाणार, नुसता नाही जाणार. वा! एक नंबर. हा सुपर. फायनली डोंबिवलीवरून लेहला पोचलो आणि आता खारदुंगला क्रॉस केलंय. बर्फाच्या किती जवळ आहे बघा. बघा हा बघा. तू मार जम मार. चल मार. हा मार. अरे सुपर एक नंबर. हा ही मजा घेतली पाहिजे. काय कोण गाड्या ना. हाँ हो भाई साहब फिर वापस चालू हो गया बर्फ. हे चल आपण खाऊन घेऊया काहीतरी. हे कुठे सगळे आपलं तर काय माहिती कुठे दिसतात गाड्या. तर काय सगळे सेमच दिसतात गाड्या. चल लावू आपण इथे लावू. चल इथे खाली असेल तिथे लावू. नंतर बघू त्यांना फोन करू. ये इकडे. हे बघ इकडे. हे बघ खाली आहे. ये. अच्छा आता इथून जायचं कसं जायचंय ह्याला विचारू काय. हाच रूट आहे ना. ह्यानेच जायचंय सरळ. ह्यानेच जायचंय सरळ. हालत खराब आहे. स्नोफॉल आहे ना एवढा. अर्धा आता इधर से जाणे का ना. इथूनच जाणार ना आपण. अच्छा मोबाईल हे पण हो. खूप खतरनाक आहे ही राईड. कोणी पण एकदम असं लाईटली घेऊ नका लडाख राईडला. खूप हालत खराब होते. आमच्या ग्रुपमध्ये 2-3 रायडरची थोडं हालत खराब झाली आहे. पण ठीक आहे आता थोडं हायेस्ट जाणार तसं ब्रिथिंगचा प्रॉब्लेम होणारच आहे. पण बघू अजूनपर्यंत तरी ओके आहोत. पण आता मी असं ठरवतोय की बाबा जास्त त्या हेल्थला आपण प्रॉब्लेम नाही द्यायचा. शरीराला जास्त त्रास नाही द्यायचा. आम्ही असं ठरवतोय आता की आजची रात्र पूर्ण आराम करायचा. डायरेक्ट हॉटेलला जाऊन उद्या मग बघता कसं काय ते. उद्या सकाळी आरामात उठून बघू. पण आता आराम. पण आता आम्ही जर सगळे स्पॉट करत राहिलो ना ते हेक्टिक होणार खूप. काय ते मग काय आता काय परत काय होणार. कुत्र्या काय धावत राहणार आपण. हां हालत खराब. आणि आम्ही आत्ता जस्ट खाली उतरलो. खारदुंगला टॉपून आम्ही आता खाली उतरलो. पण आपल्या काही रायडरला थोडा त्रास झाला आहे. त्यामुळे आम्ही असा आता विचार केला थोडा प्लॅनमध्ये चेंज आहे. एक सुट्टी आमची वाढेल. कारण आता आम्ही थोडा प्लॅन चेंज आहे. कारण म्हणजे हेक्टिक झालं आहे राईड आमची खूप. झोप नसल्यामुळे डोकेदुखी प्लस ब्रिदिंगचा प्रॉब्लेम झाला आहे आमच्या नितीन भाऊंना थोडा. आणि त्यांना ॲक्च्युली सवय नव्हती एकदम. खूप वर्षानंतर बाहेर पडले राईडला.
नाहीतर काय ओके आहे, बाकी ओके सगळं असतं, पण असतं काही हवामान चेंज झाल्यानंतर किंवा होतं ते. पण आमच्यामध्ये बाकी तर ओके आहेत सगळे, पण ठीक आहे. आमचे लेडीज पार्टनर पण आपले आहेत ओके अजूनपर्यंत. फक्त अधूनमधून झोप येणारच आहे, कारण एवढा प्रवास करून आपण आलो आहे भाई. महाराष्ट्र टू लडाख खायचे काम नाही आहे आणि हे सोपं पण नाही आहे, कारण भरपूर लोक व्हिडिओ बघून येतात आणि व्हिडिओत फक्त एवढंच दाखवतात की आम्ही किती मजा केली. पण असं नाही आहे, सगळ्यांना प्रॉब्लेम होतो. त्यामुळे प्रॉपर येताना प्लॅननुसार या सगळं जे पण असेल तुमचे मेडिसिन घेऊन या. खूप प्रॉब्लेम होतो इकडे आणि आता वेदर खराब आहे खूप, 4-5 दिवस वेदर इथे खराब आहे. त्यामुळे आम्ही बरोबर त्या टायमिंगलाच इथे भेटलो आहे. आम्ही आता सरळ जातो आम्ही हॉटेलला. आणि हॉटेल आपलं बुक कुठे केलं आहे आपलं हॉटेल? ते नाही बिस्किट नाही, बिस्किटलाच केलं ना. बिस्किट हुंडर म्हणून एक विलेज आहे, तिथे आम्ही आज फायनली एक बुक केला आहे. तिकडे जाऊन आराम करणार. आजचा पूर्ण रात्र दिवसभर पूर्ण आराम. 55 किलोमीटर इथून आहे. त्या अगोदर म्हटलं आम्ही नाश्ता करूया. बाकी आपले सगळे धुरंधर रायडर थकलेले आहेत आता. नाही तुझा भाई विषय वेगळा. मी अजिबात थकलेली नाही. नाही थकली नाही, तुझं थकायचं नाहीच आहे. फक्त काय अति प्रवास झाला आपला. काय झालं माहिती का, 3-4 दिवस कंटिन्यू नाईट राईड होते. हां, झोप भेटली नाही. झोप पाहिजे तुम्हाला, झोप प्रॉपर पाहिजे. पण सुट्ट्या त्याच्यासाठी पाहिजे रे. आपण पण केलं असं आपल्या सुट्ट्या कमी आहेत. सामने देखो, सामने क्या व्यू है यार, क्या नज़ारा है ये. हो भाई, नज़ारे ही नज़ारे रे. रे भाई साहब, किधर हो तुम लोग? हे गाइस, इधर देखो राइट साइड पे. ये व्यू देखो ना, वो सामने वो धूप वाला, सामने व्यू देखो ना वो. हे भाई, तुम्ही कसले वाटतं माहिती का लांबून बघायला? अरे तुम्ही कसले वाटतं माहिती आहे वरतून बघायला भारी. भाई और बर्फ में खेलने का है हमको. अरे भाई सुपर प्ले. अरे एकदम डोळ्यावरच आला रे हा सूर्यनारायण. हाँ, ये वो धुरंधर का शूटिंग लिया, उधर कभी जाने का है क्या रे? का आलं कशाला, का आलं? ये धुरंधर का शूट कभी जाने का है धुरंधर पे? नहीं रे भाई, ये ले मार्केट में था वो. ये सामने देख भाई. हो शपथ, हे काय है? ये क्या है? ये क्या था ये? ओ माय गॉड, पैसा वसूल. पेट्रोल का पैसा वसूल हो गया. भाई काय वाटतं रे, ड्रोन पाहिजे होता रे, इथे उडवायला पाहिजे होता ड्रोन. भाई क्या कर रहे भाई, देना पीछे देखना जरा. एक तो लेफ्ट साइड में आ रहा है, बीच में भी आ रहा है. तू एक लेन पकड़ के चलना. हे बघ गाडी बघ कुठे चढवली, डायरेक्ट हॉटेल मध्ये. मला उतरवा कोणीतरी खाली. उत्तर आधी उत्तर. कशी उतरू? अरे कोणीतरी उतरवा ना खाली. थांब नाहीये, हे काहीतरी काय वेगळंच आहे, काय समजत नाही.
काय आहे डिस्कित आहे 15 किलोमीटर आहे डिस्कित 15 है काय हाँ तो येईल चलो अभी डायरेक्ट डिस्कित रुकते भाई ड्रोन उडाते नाही ना ते अरे ती शूट घेतली आहे ना अरे त्याची विजय कोंडा त्याची तिथे भाई शूट घ्यायची आहे रील बनवायची आहे भावा येईल तोपर्यंत येईल ओ माय गॉड ऑफ रोड नहीं है ये रे हम ये गांव का रोड है ये हमारे गांव भी ऐसे ही रोड है मुंबई गोवा हायवे पण आता आपल्या मुंबई गोवा हायवे चांगला झाला आता हा हलते गाडी हलते रे पूर्ण हा हे बघ पूर्ण अशी 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 तळमळते नुसती अरे पण हे असं वाटतं ना हे बघ हे बघितल्यानंतर असं वाटतं की हा इथे एंड होतो एंड बघ ना असं वाटतं एंड पुढे रोडच नाही आहे भाई हे काय कसं दिसतंय बघ हे बघ ना काय खतरनाक वाटते भाई हे असे स्पॉट मिस नाही करायचे लगेच कॅमेरा ऑन करायचा हा 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 तो बघ पाणी येतंय पडतंय बघ तिकडून आणि ते कसं पडतंय बघ दिसलं काय हा रे ही ना पण इथे मला वाटतं काहीतरी असेल रे पाणी बिनी समुद्राची वाळू असते तशी आहे सेम भारी आहे भाई भारी आहे काहीतरी हे बघ ना हा वाटतो बघ कसा रे भाई खतरनाक हा सुपर वेगळंच वाटतं भाई हे काहीतरी हा इथे थोडासा आरामात हा तुमचं ठीक आहे आदर्श थोडा टरकेल ते दिसतच नाही मागे राहिले ते हा बरोबर ऐक हे काम चालू आहे वाटतं रोडचं डिस्कित मॉनेस्ट्री ना आता मी ना डिस्कितला पोटलोय बघा डिस्कित आता चाललोय मी डिस्कित मॉनेस्ट्री बुद्धांची एक स्टॅच्यू बघायला हा बघा इकडे वरती इकडे जायचं आपल्याला वरती पण चढण खूप आहे हा असं चढण आहे फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर आहे तर म्हटलं आपण करू कारण म्हटलं काय परत रिटर्न यायला भेटणार नाही आम्हाला इकडे कारण आम्ही सरळ पुढे जाणार उद्या हो सुपर भाई इथं ड्रोन उडाने काय आरामात या थोडासा चढण आहे जास्त नाही आहे हो मस्त 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 हा भाई चढण आहे इथे आहे रे भाई पहिले कठीण आहे इथे मला इथून बाहेरून करावे लागेल बाहेरून टाकावी लागेल अशी वरून भारी वाटतं रे अजून ते खूप हाईटवर असेल रे ही अच्छा हा तिथे आहे ओके अरे हा बसवाला बघ साला सांगावर येतो एंट्री तिकीट आहे 50 रुपये पर पर्सन तर आम्ही आहोत 8 लोकांचे झाले 400 रुपये चला खूप सुंदर व्ह्यू आहे मी तुम्हाला दाखवतो ड्रोन उडून कौस्तुभ ड्रोन उडवायचा आहे इथे आणि फोटो काढाय रे बाबा फोटो आली काढले नाही आपण आपले फोटोच नाही आपले आय पार्किंग कुठे आहे रूम अवेलेबल असते तर इथेच राहूया हा इथेच राहू चांगले सरळ 306 फूट उंच आहे हा डिस्ट्रिक्ट डोमेस्टिक यस ब्रो राज ब्रो यस आपले मॅडम येत आहेत बघा कसे बघा समोर बघा
हा आलो आलो, थांब थांब, हा थांब 2 मिनटं आलो ना. तुम्ही तर सेटअप कर. लागते ना थकान. ए भाई नाही येत आहे तुम्ही? तू का झाली तुला बोललो हां. आपल्याला एक स्पॉट भेटला आहे, दिस्किट मॉनेस्ट्री. ती आम्ही स्टॅच्यू बघायला आलो आहे. खूप उंच आहे, भारी दिसते. आता आम्ही टॉपला आलो आहे आणि आता मी ड्रोन उडवतो मस्त. कारण काय ती लाईट गेली ना एकदा, अंधार झाला की मजा नाही ना. अंधार झाला की मजा नाही. आणि काय थोडंसं चढताना ना थकान येते, हे नक्की आहे. आणि आज पूर्ण दिवस असंच गेले दिवस आमचं. आणि क्लायमेट आहे ना भाऊ, काय सुपर. हां खलास आहे. मजा मजा म्हणजे पैसा वसूल आहे. म्हणजे ॲक्च्युली आता कळतं की ड्रीम राईड जी लोक का बोलतात. पैसा वसूल आहे. प्रत्येकाची ड्रीम राईड. आणि हा पैसा वसूल आहेच. तरी आम्ही खूप कमी दिवसात प्लॅन केला आहे. 20-25 दिवस असले ना प्रॉपर प्लॅन होतं. पण मजा आली. ठीक आहे चला, जे होतं चांगल्यासाठी होतं. आज थोडासा आराम, लवकर जाऊन. बाकी तर व्ह्यू दा बघा ना तुम्ही. हे बघा बघा ना काय व्ह्यू आहे बघा. हे बघा समोर बघा, इकडे ब्ल्यू शेड, तिकडे बर्फ आहे आणि खाली मातीचा डोंगर. आणि इकडे हा ना गाव आहे पूर्ण. बघा घरं कमी आहेत पण गाव आहे. आणि तिकडे ना मला ते एक कुठला तरी एक प्राणी दिसला उंटासारखा. ते डबल याचं हे असतं ना, ते काहीतरी बोलतात त्याला. रे कोणता रे? अरे तिथे येतं ना सेम उंटासारखा. ते डबल हे असतं ना वरती त्यांच्या. ओके. आज आपल्या लडाख राईडचा 7व्या दिवसाचा आजचा दिवस संपलेला आहे. आणि आज आम्ही व्हिडिओ इथे समाप्त करत आहोत. रायडर सगळे थकलेले आहेत, त्यामुळे आज भरपूर दिवसानंतर आज आम्हाला चांगली झोप भेटेल अशी मी आशा बाळगतो. आणि लवकरात लवकर कधी एकदा हॉटेल येईल आणि मी गरम पाण्याची आंघोळ करतो आहे कडकडीत, असं झालं आहे मला. आणि कधी तो एकदा नरम गादीचा असो बेड भेटतो आहे. हालत खराब झाली आहे. वेदर खूप बेकार आहे इकडे, त्यामुळे एकदम प्रॉपर प्रिपरेशन नाही या. आणि मायनसमध्ये आता पण थंडी कडक आहे. पण मजा येते, पण थकायला पण होते. कारण आपण कंटिन्यू बाईक तुमचं तोंड दिसत नाही. म्हणजे असं वाटतं कधी कधी ना, आता इथून गेल्यानंतर 1 महिना हातच नाही लावायचा बाईकला, असं एवढे कंटाळलेले आहेत आता. पण मजा येते थोडीसा. ते पाहिजेत ना, आता लडाख म्हटलं तेवढं पाहिजे. पण ठीक आहे, उद्या भेटू लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये. उद्या काय स्पॉट होतील ते उद्या कळतील मला. आता काय माहीत नाही, कारण आता फक्त आराम. आज आम्हाला 1-2 स्पॉट करायचे होते पण नाही झाले, ते काही कारण असतं. पण ते उद्या होतील. आता आम्ही चाललो इथून 22-23 किलोमीटरवर आपले हॉटेल्स आहेत. तो कुठला गाव आहे, गाव कुठला? हुंदर. तिथे आपण हॉटेल्स करा. तिथून मग उद्या काय आहे माहीत नाही, ते उद्या कळतील. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट एक करा. बाय.